आपण पाहत आहे जमजाम न्यूज इंडिया चॅनलला। एक मोठी बातमी समोर आलेली आहे की शुद्ध पाण्याच्या टाकीत कुजलेले मृतदेह, नागरिकांची जीवाशी खेळ। सोलापूरकरांनो, धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आलेली आहे। सोलापूर शहरात अक्कलकोट रोड MIDC परिसरात महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत 4 ते 5 दिवसापासून कुजलेले मृतदेह तरंगत होता आणि प्रशासनाला याची काहीच खबर नाही। दुर्गंधीमुळे उघडीस आलेले भयावह वास्तव, टाकीला नव्हता झाकण, नव्हती कोणती सुरक्षा। दारुड्यांचा अड्डा बनलेला हा परिसर हजारो नागरिकांच्या आरोग्याची गंभीर प्रश्न समोर आलेले आहेत। एक नागरिक लघुशंकेसाठी गेला आणि दुर्गंधी आली, टाकीत डोकावला आणि समोर थरकाप दृश्य पाहिला। कुजलेला मृतदेह पाण्यात तरंगताना दिसत होता। लगेच 112 ला कॉल, पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल। सायंकाळी मृतदेह बाहेर काढण्यात आला, पण प्रश्न अजून अनुत्तरित आहेत। हा व्यक्ती टाकीत पडला कसा? 4-5 दिवस कोणाला कसं काय कळलं नाही। पिण्याच्या पाण्याच्या टाक्यात सुरक्षा इतकी ढिसाळ का? स्थानिक नागरिकांचा संताप उसळला आहे। महानगरपालिकेचे कारभार राम भरोसे, पाण्याच्या टाक्या म्हणजे ओपन बार झालेले आहेत। CCTV नाही, सुरक्षा रक्षक नाही, कोणाच्याही मुक्त वावर नाही। प्रशासन म्हणते हे पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही, पण नागरिकांचा सवाल आहे, मग काय खरे आहे हे उत्तर द्या। तात्काळ चौकशी करा, दोषीवर कारवाई करा आणि 24 तासात सुरक्षा द्या। आज स्थिती अशी बनलेली आहे की आमचे पत्रकारांनी या ठिकाणी गेले असताना आजही राम भरोसे सोडलेली महानगरपालिकेची प्रॉपर्टी आपण दिसत आहेत। हे सोलापूर महानगरपालिकेत गेट उघडलेले आहेत। कुणी येऊ दे, कुणी जाऊ दे, कुणाच्याही सुरक्षा नाही। पडू दे, मरू दे, खपू दे, परिस्थिती आपण पाहू शकता। सदर परिसरात दारूंचे बाटल्या पडलेल्या आहेत। महानगरपालिका याकडे लक्ष देत नाही, पोलीस यंत्रणाही लक्ष देत नाही, त्यामुळे असे प्रकार सतत घडत असतात। माननीय सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी याकडे जातीने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील आहे। ब्युरो रिपोर्ट, जमजम न्यूज इंडिया।